हे गाईज वेलकम बॅक टू एक्सप्लोर विथ मयुरा. आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळे डिटेल्समध्ये सांगणार आहे. इथे तिकीट किती लागली, काय काय राईड्स आहे, आम्ही काय खाल्लं, आमचा फुल डे एक्सपिरियन्स कसा होता. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरुवात करूया आजच्या या धमाल दिवसाची. तर आजचा हा ब्लॉग खूप फुल ऑफ फन, वॉटर आणि फुल ऑन मस्तीने भरलेला आहे. कारण आज आम्ही आलो आहे वेट एन्जॉयला. ओके, तर आम्ही 8:30च्या तेवढ्यात रूमवरून निघालो. हार्डली आम्ही 10पर्यंत तिथे पोहोचलो. 10ला एंट्री सुरू होता. तर सगळ्यात आधी सकाळीच आम्ही पार्कवर पोहोचलो 10-10:30पर्यंत. बाहेर खूप गर्दी होती आणि सगळ्यांमध्ये एक्साइटमेंट दिसत होती. सर्वात आधी तर आमची इथे सिक्युरिटी बॅग चेक झाली आणि त्यानंतर आम्हाला एंट्री मिळाली. जे खायचं फूड वगैरे तुम्ही आणलेलं असेल ते ऑलरेडी एंट्री गेटवरच काढून टाकतात. त्यामुळे फूड वगैरे कॅरी करू नका. बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्ही कॅबने इथे आलो होतो आणि मग काय तर आमची बॅग वगैरे चेक झाली. त्यानंतर आम्ही कॉस्ट्यूम काउंटरवरून स्विमिंग कॉस्ट्यूम घेतले आणि चेंजिंग रूममध्ये जाऊन रेडी झालो. तर फेस्टिव्ह ऑफर होते त्यामुळं आम्हाला इथे कॉस्ट्यूम फ्री मिळाले. बट खूप घाण असल्यामुळं आम्ही ते वेअर केले नाही, आमच्या जवळ ठेवले. याचे कुठलेही आम्हाला चार्जेस लागले नाही. जर तुम्हाला असं कॉस्ट्यूम घ्यायचं असेल तर ₹100 असे चार्जेस लागतात. आणि त्यानंतर आम्ही घेतलं इथे एक लॉकर घेतलं तिघीमध्ये. तर पर लॉकर तुम्हाला ₹300 लागतात. ओके, आणि ₹50 डिपॉझिट घेतात. सो होता येतपर्यंत सामान कमी आणा म्हणजे तुम्हाला लॉकर्स कमी लागतील. ₹300 इथे चार्जेस तुम्हाला लॉकरचे लागतात. त्यानंतर रेडी होऊन बाहेर आलो आणि मग काय डीजेवर वेलकम डान्स चालू होता. लाऊड म्युझिक, लोकांचा डान्स आणि फुल एनर्जी. आम्ही पण थोडा वेळ तिथे उभे राहून तो व्हाईब एन्जॉय केला आणि मग फायनली पाण्यात एंट्री केली. त्या थंडगार पाण्यात उतरल्यावर एकदम फ्रेश वाटलं. मग सुरू झाली राईड्सची खरी मजा. आणि सेकंड थिंग, गर्ल्सला क्लचेस अलाउ नाही आहे. बट आम्ही चुपचापमध्ये क्लचर घेऊन गेलो होतो. क्लचेस तुम्हाला काढायला होते. सो आधीच तुम्ही लॉकरमध्ये ठेवून या. ठीक आहे. काही राईड्स खूप फास्ट होत्या आणि काही एकदम थ्रिलिंग स्लाईड्सवरून खाली येताना या मीन्स ओ माय गॉड यार क्या राईड आहे ना, असं सुरू होतं एकदम. कधी वेवपूलमध्ये लाटा एन्जॉय केला तर स्लाईड्सही केल्या, तर कधी फक्त पाण्यात उभे राहून म्युझिकवर डान्स केला. सगळीकडे लाफर, एक्साइटमेंट आणि फन होता. असा करत करत आमचा दिवस गेला. त्यानंतर इथे 4ला मी हे सजेस्ट करेल की 3:30ला तुम्ही वॉटर पार्कमधून निघून जावा आणि त्यानंतर शावर वगैरे घेऊन अम्युजमेंटसाठी 4पर्यंत तिकडे जा, तरच तुमच्या राईड्स पूर्ण होतील. 6:30पर्यंत आपलं अम्युजमेंट पार्क ओपन असतं. खूप खतरनाक वॉटर राईड्ससुद्धा केल्या आणि अम्युजमेंटमध्ये पण. आता राहिला विषय तिकीटचा. तर तिकीट आम्हाला किती लागली, तशी तिकीट 1415 इन्क्लुडिंग GST आहे. बट आम्ही वुमन्स डेच्या ऑफरमध्ये गेलो होतो. गर्ल्स ऑफ गँगवर आम्हाला 50%ची ऑफर लागली. त्यामुळे आम्हाला ₹760 वगैरे आम्हाला इथे इन्क्लुडिंग GST आम्हाला तिकीट लागली. त्यामध्ये आम्ही कुठलंही फूड कुपन ॲड नव्हतं केलं. ते करू नका, माझं असं सजेशन आहे. कारण त्यामध्ये फार टाईम जातो, जेवणामध्ये 1 घंटा तरी जातोच. त्यामुळं तुमच्या राईड्स वगैरे एन्जॉय करणं होत नाही. त्यामुळं तिथे आउटसाईड कॅफे वगैरे आहे, तुम्ही जे लागलं ते खाऊ शकता. आम्ही तर भेळ वगैरे खाल्लं होतं. सकाळी पोट भरून नाश्ता करून गेलो होतो. सी गाईज, आय विल सजेस्ट प्लीज इथे ओला कॅबने येऊ नका. येऊ शकता बट जाताना काहीतरी ऑप्शन ठेवा. कारण इकडे संध्याकाळच्या वेळी कॅब्स वगैरे येऊ देत नाही आणि भेटणं पण थोडं अवघड होऊन जातं. सो इफ पॉसिबल 2 व्हीलरनी किंवा मग 4 व्हीलर तुम्ही तुमच्या साईडनी करून यावा. मी का असं म्हणते किंवा काय याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करू शकत नाही. तुम्ही मला DM करू शकता. असं करत करत आम्ही खूप राईड्स केल्या, खूप पाण्यात खेळलो ऑलमोस्ट 4पर्यंत आणि फुल डे लिटरली मस्ती मोड ऑन होता. खरंच फ्रेंड्ससोबत असा डे स्पेंड करायला मिळाला की एकदम मेमरीज ऑटोमॅटिकली बनतात. जर तुम्ही पुणे किंवा लोणावळा साईडला असाल तर मला तरी असं वाटतं एकदा वेट एन्जॉयला तुम्ही नक्की व्हिजिट करा. फुल फन गॅरंटी आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग इथेच एंड करते. ऑलमोस्ट आता 6:30 वाजले, अंधार पडला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही घरच्या वाटेला निघालो आहे. खूप एन्जॉय केलं आणि लिटरली खूप थकलोसुद्धा. अजून काही तिकीट्सबद्दल किंवा कशाबद्दल कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला एकतर पर्सनली मेसेज करू शकता किंवा कमेंटमध्ये कमेंट करा. मी तुमच्या क्वेश्चन्सचा आन्सर द्यायचं पूर्णपणे ट्राय करेल. तर अशाच ट्रॅव्हल प्लस फन प्लस एक्सप्लोर ब्लॉगसाठी एक्सप्लोर विथ मयुराला फॉलो करायला विसरू नका. सी यू इन अ नेक्स्ट ब्लॉग. अंटिल देन स्टे हॅपी, स्टे हायड्रेटेड अँड स्टे एक्सप्लोरिंग. बाय बाय.